शांत हो. हे बघ, कागद आधीच झाला होता, त्यामुळे आम्ही जास्त काही बोललो नाही. पण घरातल्या कुणालाच काहीच कमी पडणार नाही याची काळजी आम्ही घेऊ ना. म्हणजे तुम्ही ती जमीन यांच्या नावावर करणार आहात? का नाही करणार? अगं मोना, ती दिप्याचीच जमीन आहे आणि आपला दिप्या जरी नोकरी करत असला ना तरी जमिनीविषयी त्याच्या मनात खूप श्रद्धा आहे. अहो वंसब, अहो मी काहीच समजून न घेता तुम्हाला काहीही बोलले. अहो खरंच मला माफ करा वंसब. अगं मोना मोना मोना, माफी मागायची काहीच गरज नाही. खरं तर आम्ही सांगायला उशीर केला तुला, असं झालं. अहो नाही अर्जुन दादा, अहो वंसांनी आमच्यासाठी खूप काही केलंय आणि मी मोना हे बघ, स्वतःच्या हक्कासाठी बोलणं पाडणं यात काहीच गैर नाही. पण मोना मी पोलीस आहे अगं, मला लोक कळतात. तू जे आत्ता जे काय बोलत होतीस ना ते तू बोलत होतीस असं नाही वाटलं मला. म्हणजे तुझ्या तोंडून दुसरं कोणतरी बोलतंय असं वाटलं मला. कोणी सांगितलंय का तुला? मोना काय बोल की. अहो वंसब, मला फुयाजी म्हणल्या की बोलायला जर उशीर केला ना तर तुझी जमीन तुझ्या हातातनं निघून जाईल. मला वाटलंच होतं, मला शंका होतीच. काय झालं वंसा? हे बघ मोना, मला त्या फुयात जे आपल्या घरातल्या विषयाबद्दल बोलतात ना हेच चुकीचं आहे. अगं त्या बाईला भांडणं लावायच्यात आपल्या घरामध्ये. अहो पण अर्जुन दादा त्या असं का करतील? अहो त्या तर आताच आल्यात ना. मोना, काही गोष्टींना योग्य ती वेळ येऊ द्यावी लागते. जाऊ दे, सोडते. फुयाजींना ना तुला घरच्यांसमोर वाईट ठरवायचं होतं. हा, त्यांनाही माहिती आहे. तू हा विषय घरात काढला की बाप्पूंना वाईट वाटणार, आणि बाप्पूंना वाईट वाटलं की घरच्या सगळ्यांच्या नजरेत वाईट कोण होणार? तू. मग आता मला सांग, तू वाईट आहेस का? अहो नाही नाही वंसा, अहो मी असं काही बोलले असते तर यांनी तर माझ्याकडे परत कधी पाहिलंच नसतं. अहो वंसा सॉरी. मोना ठीक आहे, आता जे झालं ते झालं. आता आपलं घर एकत्र राहायला पाहिजे आणि त्यासाठी मला तुझी मदत लागेल. मला करशील ना मदत? वंसा, अहो माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. मग आता मी तुला जे सांगते ना ते कर. ठीक आहे वंसा. अहो आता असं केल्याशिवाय त्यांची खोड मोडणार नाही.